नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आपल्याकडे इतका जातीय द्वेष आहे, आपल्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की आपण प्रत्येकाला चष्म्यातून पाहताना आम्ही हिंदू म्हणून कधी हिंदूकडे पाहत नाही, त्यातही त्यांची जात विचारायला लागतो. आम्ही मुस्लिम म्हणून मुस्लिमाकडे अनेक जण मुस्लिम म्हणून पाहतात, पण त्याच्याही जाती आहेत पण ते आपल्याला माहीत नाहीत म्हणून आपण त्या पाहत नाही. नाहीतर जात ही गोष्ट प्रत्येकामध्ये आहे. लोक म्हणतात ना, जात काढायची नाही कुणाची. त्याचं एक म्हण होती किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी होत्या, पण हल्ली त्या सगळ्या गोष्टी नको त्या मार्गाला जाऊ लागल्यात. पण या सगळ्या जातींमध्ये, हिंदूंच्या सगळ्या जातींमध्ये एक जात विशिष्ट आणि नेहमी तिची अवहेलनाच करण्यात आली किंवा तिला नेहमीच नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यात आलं. ते म्हणजे ब्राह्मण समाज, ते म्हणजे ब्राह्मणांची जात. माफ करा, जातबीत म्हणतोय, पण मी तुम्हाला एक समजावं म्हणून या सगळ्या गोष्टी सांगतोय. थोडंसं मागे जाऊया. काय नक्की झालं, यांच्यावरती कसा रोष येऊ लागला, ही विशिष्ट लोकच काय या सगळ्या गोष्टीमध्ये अडकली किंवा ब्राह्मण समाजालाच काय सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. मागे थोडंसं गेलं तर ब्राह्मण समाजांकडून असं सांगितलं जायचं की अनेक अन्याय अत्याचार केले जायचे, खाली शूद्रांवरती, दलितांवरती, खालच्या म्हणजे कुठली जात पाहून नाही, समाजातल्या खालच्या घटकाला नेहमी त्रास दिला जायचा, असं अनेक ठिकाणाहून सांगण्यात येतं. जेव्हा हे ब्राह्मण लोक म्हणजे अनेक जण सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांना देखील राज्याभिषेक न व्हावा, अभिषिक्त राजा होऊ नये म्हणून या सगळ्या ब्राह्मणांनी विरोध केला. संत ज्ञानोबांचं घ्या, संत ज्ञानोबांना हिनवण्यात आलं. म्हणजे संत ज्ञानोबा महाराजांनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले, तेव्हा यांना पटलं की संत ज्ञानेश्वर महाराज कोणीतरी आहेत. तोपर्यंत ही सगळी त्यांनी प्रतारणाच करण्यात आली. आमच्या सावित्रीबाई फुले घ्या, त्या जेव्हा शिक्षणाची सगळ्या गोष्टी करत होते, महात्मा ज्योतिराव फुले असो, त्यांना देखील विरोध झाला. आमच्या खालच्या समाजातील लोकांना देखील यांनी विरोध केला. आम्ही जे ठरवू तेच सगळं योग्य, अशी सांगणारी ब्राह्मण जात असं अनेक ठिकाणी आपल्याला सांगायला मिळतं. किंवा अशी विचारसरणी खास करून काही विशिष्ट, खास करून तुम्ही बघाल शरद पवार पक्ष जे पुरोगामी म्हणतात, ते खास करून या ब्राह्मणांच्या विरोधात. आपला दलित समाज खास करून ब्राह्मणांच्या विरोधात. मराठा समाजामध्ये देखील असं दाखवलं जातं, ब्राह्मण मराठा ती देखील सगळ्या गोष्टी टाकल्या जातात. हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतात. देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या लगेच मराठा समाजामध्ये किंवा अनेक बाकीच्या समाजांमध्ये मेसेज फिरू लागले की हा ब्राह्मण आपल्याला आरक्षण देणार नाही, हा ब्राह्मण आपलं असंच करेल, हा ब्राह्मण तसंच करेल. आता बामणाच्या हातात सत्ता गेली, महाराष्ट्राची सत्ता बामणाच्या हातात गेली. एकनाथ शिंदेंना बाजूला काढलं, आपल्या मराठ्याला बाजूला काढलं आणि हा जाऊन तिथं बसलाय. या सगळ्या गोष्टी मी अनेक दिवस वाचत होतो. मी ही खास व्हिडिओ बनवणार होतो, पण वेळ मिळाला नाही त्या गोष्टीचा. पण ह्या सगळ्या गोष्टी फिरत राहतात. एका विशिष्ट जातीला, एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जाते. ब्राह्मण नकोच, हे ब्राह्मणवादी सगळ्या गोष्टी काढल्या जात आहेत, लोकांच्या डोक्यात टाकल्या जात आहेत, हे ब्राह्मण बाजूला केले जात आहेत. फार छोटा समाज आहे हा ब्राह्मण समाज. आता या सगळ्या गोष्टी होत असताना माझं एक वाक्य आहे आणि मी ते वाक्य तुम्हाला सांगतो की संपूर्ण मराठा समाज, संपूर्ण दलित समाज असो, आमचा संपूर्ण ब्राह्मण समाज असो, आमचे जेवढेही समाज आहे, आमचा धनगर समाज असो, आमचा वंजारी समाज असो, कोणी असो, आम्ही हिंदू आहोत. आम्ही जातीत फक्त बाटलो आहे. पण कोणत्याही एखाद्या मराठा समाजातील एका व्यक्तीनं चुकीची काम केलं म्हणून अख्खा मराठा समाज तसा होत नाही. एखाद्या दलित बांधवाने जर असं काही केलं तर संपूर्ण आमचा दलित समाज तसा असतो असं नाही. एका ब्राह्मणाने असं केलं म्हणून अख्खा ब्राह्मण समाजच तसा असतो असं नाही. फक्त हे राजकीय लोक ह्या धारणा समाजाशी जोडतात आणि जेव्हा धारणा समाजाशी जोडले जातात तेव्हा त्या सगळ्या ते विचारसरणीत ती धारणा त्या समाजातून बाहेर लवकर सहसा येत नाही. कारण समाजामध्ये जेव्हा जाते, चार लोक एकत्र आल्यानंतर, मराठा समाजाची लोक एकत्र आल्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये ब्राह्मण देशाची एखादी विचारसरणी येते तेव्हा ती खास करून सहसा बाहेर फेकली जात नाही, कारण ते सगळे एकच भाषा बोलत असतात. महाराष्ट्राचं असं कित्येक राजकारण घ्या, महाराष्ट्राचं जातीमधून कसं पुढे येत गेलं. मराठा समाज जेव्हा उभा राहिला आता मनोज जरांगेंच्या हाताखाली किंवा या सगळ्या गोष्टीमधून खास करून ब्राह्मणांना टार्गेट करण्यात आलं. ब्राह्मण हे असेच, ब्राह्मण ते तसेच, ही सगळी विचारसरणी पसरवण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना जे कोणी ते आनाजी पंतनी सगळी लोक होती, आनाजी पंत हा शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये लय गाजवला आहे. म्हणजे आनाजी पंत म्हणजे अख्खा ब्राह्मण समाजालाच ते उद्देशून बोललं जातं. त्या सगळ्या गोष्टी लोकांच्या डोक्यामध्ये टाकल्या जातात. अरे एक आनाजी पंत तसा असेल, पण त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांसोबत असे कित्येक ब्राह्मण होते, असे कित्येक विद्वान पंडित होते, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते, पुढे अगदी ताराराणी शाहू महाराजांपर्यंत होते. पुढे पेशव्यांनी जे साम्राज्य उभं केलं, सगळ्यात मोठं उदाहरण आहे छत्रपतींच्या विचारांनी उभं केलं. त्यांच्या हातात अख्खा मराठ्यांचा कारभारच आला होता, म्हणून त्यांनी कुठली गोष्ट केली नाही. त्यांनी स्वतःला छत्रपती म्हणून घेतलं नाही, म्हणून अख्खा ब्राह्मण समाजच तसा होतो का एक अनाजी पंत आहे म्हणून?
आम्ही किती दिवस एखाद्या समाजाला टोचत राहणार आणि बोलत राहणार? ज्या समाजातला जो धनदांडगा आहे ना, त्याच्यावर कधीच अन्याय अत्याचार होत नाही, लक्षात ठेवा. नाही होत, कधीच नाही होत. पण जो कमकुवत असतो ना, त्याच्यावरती अन्याय अत्याचार होतो. अख्खा दलित समाजावरच अन्याय अत्याचार झाले असं म्हणणं चुकीचं आहे. जे धनदांडगे होते ते यातून सगळे बाजूला निघाले. अख्खा मराठा समाजावरतीच अन्याय झाला असं नाही, त्यातल्या काही कमकुवत लोकांवरती अन्याय अत्याचार झाले. कुठलीही जात, कुठलाही धर्म कोणावरती अन्याय अत्याचार करायला शिकवत नाही, कोणाला बाजूला करायला शिकवत नाही. आजही आमच्या गावांमध्ये आमचे दलित बांधव, आमचे महार बांधव असतील तर त्यांना गावाच्या बाहेर टाकतात, एका बाजूला फिरवत आहेत. कशासाठी? काय म्हणून? हा द्वेष जाणून बुजून वाढवला जातो. ह्या विचारसरण्या चालवल्या जातात. यांना मंदिरात घ्यायचं नाही, या शूद्रांना मंदिरात घेऊ नका, त्यांना मंदिरात घेऊ नका. अरे काय घेऊ नका? देव नाही सांगत कुठला की माझ्या जवळ येणार मला श्रीमंतच हवा, ब्राह्मणाचाच हवा, मराठ्याचाच हवा, बाकीचे नकोत. पण काही विशिष्ट लोक स्वतःच्या फायद्यासाठी, राजकारणासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये उतरतात आणि हे करतात. एक अनाजी पंत तसा होता म्हणून अख्खा ब्राह्मण समाज छत्रपतींच्या, संपूर्ण मराठ्यांच्या कारकिर्दीतला वाईट होता असं होत नाही, कधीच होत नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आम्हाला विचार करून घ्यावा लागेल की आम्ही प्रत्येक व्यक्तीला जर जातीशी, त्याच्या समाजाशी जोडत असू तरी सगळ्यात मोठी चूक आहे. त्याचं उत्तम सगळ्यात उदाहरण जर द्यायचं झालं तर हे आज जे कोणी जातीच्या पुढच्या पुढाकारासाठी जे उभे राहतात, जरांगे पाटील म्हणले की अख्खा मराठा समाज, कोणी सांगितलं? त्यांनी लढा दिला, त्यांनी काय चांगलं केलं असेल, निश्चित त्याचा अभिमानच आहे. पण ते म्हणजे अख्खा मराठा समाज असं होत नाही. समाजाला कोणतंही प्रतिनिधित्व नसतं आणि जे असलं तरी ते दीर्घकाळ नसतं, हे लक्षात ठेवा. समाज हा एकजुटीवरती उभा असतो. समाजाला समाज का म्हटलं जातं? जो एकजुटीनं पुढे येतो आणि जे समाजाचे लीडर होतात, जे समाजाचे पुढे चालवणारे होतात, ते नक्की का आहेत याचा सगळ्यांनी आधी विचार करावा. त्यांचा काय फायदा आहे त्याच्यात? म्हणजे कोणीही येणार आणि आम्हाला फिरवल तिकडं आम्ही गाई गुरांसारखे फिरत जाणार. आमच्या डोक्यामध्ये कोणीही टाकणार, ब्राह्मण देश टाकणार, दलित द्वेष टाकणार, मराठा देश टाकणार, आम्ही तो घेत बसणार. म्हणजे ही सगळी लोकं एकत्र राहणारी. आम्हाला कुठली पूजा करायची असेल तर ब्राह्मण पहिला आमच्या याच्यात आणावा लागतो. अनेक जण सांगतात की त्यांनी ते त्यांचा धंदा चालावा म्हणून उभं केलं. नाही असं होत, असं नाही होत. श्रीकृष्ण सांगतात की जो जसे कर्म करेल तोच त्याचा धर्म आणि तीच त्याची जात. जो क्षत्रियाचा धर्म करेल, जो क्षत्रियाचं काम करेल तो क्षत्रिय, जो शूद्राचं काम करेल तो शूद्र. ज्याचे त्याचे कर्म. उद्या मी आज मराठा आहे, मी जर उद्या कुठली ब्राह्मणांची विद्या आणि त्या सगळ्या गोष्टी शिकलो तर मी ब्राह्मण होऊ शकतो. कुणी सांगितलं काय? तुम्ही काय लेबल देताय कुणी व्हावं, कुणी काय करावं? मी आज लढत नाही, मराठा आहे म्हणून मी काय कुठं तलवारी घेऊन काय कुठं लढायला जात नाही, मी घरातच असतो. आजच्या काळामध्ये ते नाही चालत. पहिल्या काळामध्ये हे वर्ण आणि या सगळ्या व्यवस्था होत्या. पण आजही जे तुमच्या डोक्यामध्ये द्वेष टाकला जातोय ना, आणि ब्राह्मण हे असेच आहेत, हे बाकीचे तसेच, हे राजकीय काही फुटीरवादी लोक ज्याचा त्याचा फायदा घेण्यासाठी फक्त केलं जात आहे, फक्त फायदा घेण्यासाठी. बघा ना, या खासदारकीची निवडणूक घ्या, मराठा समाज म्हणून सगळ्यांना पेटवलं, घेऊन गेले सगळे इलेक्शनच्या टायमाला सगळे मतदान आणि या सगळ्या गोष्टी. आमदारकीच्या वेळेला ते नाही चाललं, नाही मिळाली मतं. हे फक्त राजकारणासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी केलं जातं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी किंवा एक विशिष्ट व्यक्ती अख्ख्या समाजावर जोडला जातो ना, इथून पुढे कोणत्याही समाजाने ही गोष्ट डोक्यामध्ये आणू नये. आणि जे कोणी लोक ही जातीचं राजकारण करत असतील या महाराष्ट्रामध्ये, बाबांनो, तुम्हाला जर एक राहायचं असेल, तुम्हाला जर टिकायचं असेल तर या जाती व्यवस्थेतून बाहेर पडा. ही जाती व्यवस्था कधीच कुठल्या समाजाचं कल्याण करत नाही आणि कधीच कुठल्या समाजाचं, त्याच्या समाजातील मोठ्या पुढाऱ्याने कधीच कुणाचं कल्याण केलं नाही, कधीच केलं नाही. मग मराठ्यांना इतके आमदार खासदार बसलेत, मंत्री होऊन गेले, आरक्षण द्यायला पाहिजे होतं, नाही देऊ शकले ना, नाहीच देणार, कारण तो त्यांचा विषय तुम्हाला चिघळत ठेवायचा. हे राजकारण प्रत्येकानं समजून घ्यावं आणि या सगळ्या जातीय विषयातून बाहेर यावं. कोणीही ब्राह्मण आणि कुठलाही समाज तसा नसतो, फक्त आम्ही त्याला लेबलं लावलेत, काही विशिष्ट विचारसरणी आमच्यामध्ये पेरले म्हणून आमच्यामध्ये तो द्वेष सतत आम्हाला झळकताना दिसतो, एवढंच मात्र नक्की. नाहीतर प्रत्येक समाजाचं 18 पगड जातीचं 12 बलुतेदारांचं योगदान या मातीसाठी आहे, हे कधी विसरू नका. आम्हाला जर अनाजी पंत जर ब्राह्मण म्हणून जर मूर्ख वाटत असेल तर आमचे बाजीराव पेशवे हा आमचा स्वाभिमान, आमचा अभिमान आहे, ज्यांनी दिल्लीपर्यंत, ज्यांनी अटके पार झेंडे पोहोचवले आणि हे मराठा साम्राज्य छत्रपतींच्या विचारांनी वाढवलं, हे आम्हाला कधीच विसरून चालणार नाही. एवढं फक्त प्रत्येकानं लक्षात ठेवा.